In a previous lecture, we are already tell the particle performing simple harmonic motion is a projection of a particle along any diameter when it perform uniform circular motion. So now today we see the period, frequency and amplitude of a simple harmonic motions. म्हणजे पार्टिकल बघा, पार्टिकल जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये करतो, ॲट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, पार्टिकल स्टार्ट झालेला आहे इथून ॲट ॲन अँगल 0. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलरमधला 0 to π/2 रिव्हॉल्व झालेला आहे. त्याच वेळेस त्याचं जर प्रोजेक्शन घेतलं अलॉंग डायमीटर, तर हा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन, प्रोजेक्शन पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. तो काय होईल, इट मूव्ज अपवर्ड एक्स्ट्रीमिटीज. नंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये काय होईल बघा, युनिफॉर्म सर्क्युलरमधला पार्टिकल π/2 मूव्ह होईल. त्याच वेळेस हा जो प्रोजेक्शन पार्टिकल आहे सिम्पल हार्मोनिक मोशनमधला, तो मीन पोझिशनकडे मूव्ह होईल डाऊनवर्ड. नंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये काय होईल बघा, हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलरमधला पार्टिकल π to 3π/2 मूव्ह होईल. त्याच वेळेस हा प्रोजेक्शन पार्टिकल डाऊनवर्ड निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीकडे जाईल, इथपर्यंत जाईल 3π/2. नंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये तो 3π/2 इथं 2π पर्यंत रिव्हॉल्व होईल. त्यावेळेस आपण एक रिव्हॉल्युशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधलं त्या पार्टिकलने कंप्लीट केलं असं आपण म्हणतो. त्याच वेळेस हा प्रोजेक्शन पार्टिकल परत अपवर्ड जाईल मीन पोझिशनपर्यंत. म्हणजेच ह्या पार्टिकलने एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं, त्यावेळेस हा पार्टिकल मीन पोझिशनपासून वरती गेला, नंतर परत मूव्ह झाला मीन पोझिशनकडे, नंतर डाऊनवर्ड मूव्ह झाला, नंतर मीन पोझिशनकडे झाला. त्यावेळेस आपण इथं एक वन ऑसिलेशन कंप्लीट झाला असं म्हणतो. इथं आपण युनिफॉर्म सर्क्युलरमध्ये 1 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाला असं आपण म्हणतो. इथं 1 ऑसिलेशन कंप्लीट झाला असं आपण म्हणतो. म्हणून आपल्याला आता पिरियड ही कम्पेअर करून, ही सिच्युएशन मॅप करून आपल्याला, म्हणजे पार्टिकल परफॉर्मिंग UCM अँड प्रोजेक्शन ऑफ दॅट पार्टिकल अलॉंग एनी डायमीटर इट परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन. तर ही सिच्युएशन आपल्याला मॅप करून आपल्याला पिरियड, फ्रिक्वेन्सी, पिरियड फाइंड आउट करता येईल. मग पिरियड काढण्यासाठी आपल्याला पिरियड ऑफ प्रोजेक्शन पार्टिकल performing uniform circular motion equal to period of projection of particle performing simple harmonic motion is equal to period of reference particle performing uniform circular motion. म्हणजे प्रोजेक्शन पार्टिकलचा पिरियड सिम्पल हार्मोनिक मोशनचा दॅट इज इक्वल टू, पुन्हा इतका असणार आहे तो जो रेफरन्स पार्टिकल घेतलेला आहे UCM परफॉर्म करतो त्याच्या पिरियड इतका असणार आहे. So by this, period of projection of particle performing simple harmonic motion is a T is equal to period of reference particle performing UCM. हा पिरियड कसा काढतो आपण, UCM मधला अँगल कवर बाय 1 रिव्हॉल्युशन डिवायडेड बाय अँग्युलर स्पीड. सो T इज इक्वल टू अँगल कवर बाय 1 रिव्हॉल्युशन, म्हणजे एका रिव्हॉल्युशनमध्ये किती अँगल कवर केलेला आहे, 2π इतका, विथ ॲन अँग्युलर स्पीड ओमेगा. सो वी गेट T इज इक्वल टू 2π upon ओमेगा. वी नो दॅट द व्हॅल्यूज ऑफ ओमेगा
square is k equal to omega square is equal to k upon m, and omega is equal to under root of k upon m. Substitute this value in that equation, we get t is equal to 2 pi upon under root of k divided by m. So we get the periodic time t is periodic time t for a projection of particle performing simple harmonic motion. That period t is equal to 2 pi upon under root of k divided by m, that is equal to 2 pi into under root of m divided by k. So we get the t is equal to 2 pi under root of m divided by k. We know that f it is equal to kx. By this we get k is equal to f upon x, and values of k, this k, substitute in that equations. What we are getting, t is equal to 2 pi upon under root of values of k is f upon x into m as it is. So we get t is equal to 2 pi under root of f upon xm. But we know that the force is equal to mass into acceleration. Force is equal to mass into acceleration. By this equation, acceleration is equal to force divided by mass. So that force divided by mass is called as a acceleration. So you get equation t is equal to 2 pi under root of divided by under root of f upon m is a divided by x as it is. So we putting the values of f upon m is called as acceleration divided by x. So we get t is equal to 2 pi upon under root of a upon x. So we get these equations. First equation, periodic time of simple harmonic motion, t is equal to 2 pi upon omega, हे पण इक्वेशन आहे. सेकंड, t is equal to 2 pi under root of m upon k, and by this we get the equation 3, periodic time t is equal to 2 pi under root of a upon x, means we get t is equal to 2 pi upon under root of acceleration per unit displacement, that is a upon x, means acceleration per unit displacement. So we get this formula of the periodic time. All are important, depends upon the condition of that problem asked in a exam. So t is equal to 2 pi upon under root of acceleration per unit displacement. Another way we find out this, we know that the general equation of acceleration a is equal to in magnitude omega square x. So that's why we getting omega is equal to under root of a upon x. So that is a omega is equal to under root of acceleration per unit displacement. That is the physical significance of angular frequency that substitute values of omega in that equation. So we get t is equal to 2 pi upon under root of a upon x, means under root of a upon x means acceleration under root of acceleration per unit displacement. That is the physical significance of angular frequency finding by the general equation of acceleration in magnitude. So we get this. So now we know that we see the expression of this. We know that the general equation
of displacement x is equal to a sine of omega t plus phi. That is the general equation of a displacement. But after time t, t is equal to t plus 2 pi upon omega. T is equal to, means after time t, the general equation of a displacement t plus 2 pi upon omega, we get x is equal to a sine omega, and values of a t is that omega t plus 2 pi upon omega plus phi. सो म्हणजेच काय की पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आहे, त्यावेळी डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन काय तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. परंतु तोच पार्टिकल एक ऑसिलेशन कंप्लीट केल्यानंतर, एक ऑसिलेशन कंप्लीट झाल्यानंतर परत जो टाईम आहे तो टाईम आपण ॲड केला समजा सेकंड ऑसिलेशनसाठीचा. सो टी इज इक्वल टू t plus 2 pi upon omega. So t is equal to t plus 2 pi upon omega. When adding the time 2 pi upon omega, the general equation of a displacement is equal to x is equal to a sine in bracket omega t plus 2 pi upon omega plus phi. By solving this, x is equal to a sine, that is omega t plus omega into 2 pi upon omega, means omega get cancel, means 2 remains 2 pi plus phi. Omega t, omega 2 pi upon omega get cancel, means remains 2 pi and phi as it is. So we get x is equal to a sine in bracket omega t plus 2 pi plus phi. So x is equal to a sine omega t and sine 2 pi plus phi, we know that is equal to sin phi. So sin phi, sin is common, sin 2 pi plus phi is equal to sin phi, we know that formula. So x is equal to a as it is sin omega t plus sin 2 pi plus phi is equal to sin phi. We are getting this. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा, आफ्टर टाइम t 2 pi upon omega, the displacement, general equation of a displacement is the same. X is equal to a sin omega t plus phi and x is equal to a sin omega t plus phi. म्हणजेच काय की 2 pi डिवायडेड बाय ओमेगा नंतर जो टाइम आहे, म्हणजे ॲट अ टी इज इक्वल टू 2 pi अपॉन ओमेगा, तरी पण एक वन ऑसिलेशन कंप्लीट केल्यानंतर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन चेंज होत नाही, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तेच येतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ह्याचा अर्थ काय की पार्टिकल अटेंड द सेम पोझिशन आफ्टर अ टाइम टी इज इक्वल टू 2 pi अपॉन ओमेगा. म्हणजे टी इज इक्वल टू 2 pi अपॉन ओमेगा, that is minimum time, that t is equal to 2 pi upon omega. So that time t is equal to, that is minimum time to complete a one oscillation, that is called as a periodic time for a one oscillation. T is equal to 2 pi upon omega. After all, after time t 2 pi upon omega, the particle attained a same position. So that's why that is a minimum time. आणि मग नंतर आपल्याला सेकंड ऑसिलेशन स्टार्ट होईल, पण पिरियडिक टाइम बदलतोय का नाही, तो एका ऑसिलेशनसाठी लागणारा पिरियडिक टाइम हा काय असेल 2 pi अपॉन ओमेगा असेल.
म्हणजेच आपण इथं ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो periodic time is the time taken by particle performing simple harmonic motion to complete a one oscillation is called as periodic time. So again I will be repeat. Period of a simple harmonic motion is the time taken by the particle performing simple harmonic motion to complete a one oscillation is called as a periodic time. So after we see a frequency. Frequency is a reciprocal of a periodic time. We know that means t is equal to frequency n, it is equal to so frequency is n, it equal to 1 upon t, that is the reciprocal of a periodic time. And we know that the periodic time in simple particle performing simple harmonic motion, we know that t is equal to 2 pi under root of m upon k. So it is the reciprocal of periodic time, means we take frequency n, it is equal to 1 upon 2 pi into under root of k divided by m, that is called as a frequency. Means frequency means the number of oscillations performed by particle performing simple harmonic motion per unit time is called as a frequency. So again I will be repeat the frequency of a simple harmonic motion. The frequency of simple harmonic motion is the number of oscillation completed by particle or performing simple harmonic motion per unit time is called as a frequency. So frequency is a reciprocal of a periodic time. So we get the formula frequency n, it is equal to 1 upon 2 pi under root of k divided by m. Means frequency, we know that the t is equal to 2 pi upon omega. So frequency n, it is equal to omega upon 2 pi. That is also formula for the frequency. So in a simple harmonic motion, the frequency is a reciprocal of a periodic time. Now we see the amplitude of a simple harmonic motion. We know that the general equation of amplitude general equation of a displacement x is equal to a sin omega t plus phi. That is the general equation of a displacement in terms of a time. So now we see the amplitude. Amplitude means values of a sin omega t plus phi, that values is equal to plus or minus 1. आणि मग प्लस और मायनस 1 कधी येईल, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू प्लस और मायनस आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. मीन्स ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय की पार्टिकल मीन पोझिशन विचारात घेतली आपण, मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत, समजा एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत किती मॅक्झिमम डिस्प्लेस होतो आहे, त्या डिस्प्लेसमेंटला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल performing simple harmonic motion from its mean position, it is called as amplitude. So amplitude x is equal to plus or minus a. It is a extreme values. म्हणजेच काय की पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असताना जो एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असतील त्या एक्स्ट्रीम व्हॅल्यू π/2 असेल अपवर्ड, किंवा इट इज अ पॉझिटिव्ह राईट एक्स्ट्रीमला, आणि डाऊनवर्डला 3π/2 असेल. म्हणजेच ॲट ॲन अँगल π/2 अँड 3π/2 तो पार्टिकल एक्स्ट्रीमिटीजला असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. आणि मेन पोझिशनला पार्टिकल कधी असेल ॲट ॲन अँगल 0 अँड ॲट ॲन अँगल π. जेव्हा तो 0 आणि π अँगलला असेल त्यावेळेस तो पार्टिकल मेन पोझिशनकडे असेल, मेन पोझिशनपाशी असेल. सो दॅट इज अ एक्स्ट्रीम पोझिशन ॲट ॲन अँगल π/2 अँड 3π/2 अँड ॲट अ मेन पोझिशन दॅट अँगल फाय 0, फाय इज इक्वल टू 0 अँड पाय. म्हणजे जेव्हा पार्टिकल जर 0 ॲट अँगल 0 असेल किंवा पाय असेल त्यावेळेस तो पार्टिकल मीन पोझिशनला आहे असं समजायचं.
π/2 आणि 3π/2ला असेल त्यावेळेस तो एक्स्ट्रीम पॉईंटला आहे असं समजायचं. π/2 असेल तर तो पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह राईट एक्स्ट्रीमी किंवा पॉझिटिव्ह अपवर्डला असेल. 3π/2 असेल तर तो निगेटिव्ह डाऊनवर्ड असेल किंवा निगेटिव्ह लेफ्ट असेल. 0 आणि पायला तो काय असेल, मीन पोझिशनला असेल. म्हणजेच दॅट इज द कंडिशन ऑफ द एक्स्ट्रीमिटीज अँड मीन पोझिशन. मग ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम कधी असेल, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड म्हणतो. एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ए. सो नाऊ so that omega t plus phi is called as a phase of SHM, is called as a phase of SHM. त्याला आपण फेज ऑफ SHM म्हणतो. आणि फेज ऑफ SHM ही त्या पार्टिकलची स्टेट रिप्रेझेंट करतं. स्टेट इन द सेन्स ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, इन द सेन्स ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजेच त्या पार्टिकलचा आपल्याला फेज ऑफ SHM म्हणजे काय, द फेज ऑफ SHM मीन्स अ फिजिकल क्वांटिटी, दॅट फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन, that is called as a phase of SHM. And that phi is called as a initial phase of SHM, means initial phase of SHM. The phi is called as the initial phase of SHM. That is the, so phi is the initial phase of SHM. That is when motion starts at an angle which are covered by it is called as a initial phase. Means initial angle, it is called as a initial phase. So omega t plus phi is called as a phase of SHM, or phase of SHM means the physical quantity which describe the state of oscillations in sense of magnitude and direction. So this is called as a phase of SHM. Phi is called as the initial phase, means the particle whenever performing simple harmonic motion, its initial angle or it is a starting point at an angle is called as initial phase phi. So we see period, frequency, amplitude, phase and initial phase of SHM. Now we stop here.